नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ दत्त आणि निखिल. तर आज होतं बाप्पांचं विसर्जन, त्यामुळे सकाळी सकाळी मी स्वयंपाकाला लागलेली होती. खूप जास्त काही मला बोलता येत नव्हतं म्हणून म्हटलं आपण शूट करून घेऊयात, नंतर व्हॉइस ओव्हर देऊयात. तर मी आधी ना सगळा स्वयंपाक करून घेतला, नैवेद्य भरून घेतल्यानंतर मी उकडीच्या मोदकाची इतके प्रकार ट्राय केले, म्हणजे मी इतक्या प्रकारे ट्राय केलं. शेवटी त्याचे लाडू बांधले, पण त्याचा काय उद्योग झाला ते तुम्हाला पुढे कळलं. तर बाप्पाचा नैवेद्य माझा फार लवकर करून झाला होता, कारण साधा होताच, पुरणपोळीचा स्वयंपाक नव्हता, डाळ भात भाजी पोळी असा होता. पण मला उकडीचे मोदक करायची खूप हौस होती. मी एकदाच केलेले होते, सेकंड टाइम ट्राय केले आणि मला ते अजिबात जमत नव्हते. मी 3 मोदक केल्यानंतर म्हटलं करंज्या करूयात, पण माझी उकड थोडी चुकली होती, सारण बरोबर झालं होतं. पण मी सोडून दिलं तर मी म्हटलं आता नाहीच करायचे. म्हटलं आता फक्त मी लाडू केले होते का रे त्या सारणाचे पूर्ण, पण सखी इतक्या वेळेस इथे येऊन मोदक 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 केलं, तर म्हटलं चला यार पुन्हा एकदा ट्राय करून बघू. तर मला खूप भारी नाही जमले. 3 आउट ऑफ 10, 4 आउट ऑफ 10 असं मी करू शकते. बट मी ट्राय केले आणि ते खरंच मी या लेकरासाठी केले, कारण ती इतक्या वेळेस तिथे मम्मा मोदक मम्मा मोदक मम्मा मोदक. मग म्हटलं यार चला करूया ट्राय. आकाराला काय महत्त्व आहे, भावनांना महत्त्व आहे, पण मला शिकावे लागतील. आता निखिल मला तेच म्हणे आता चांगलं 1-2 किलो पीठ वाया जाऊ दे, पण प्रॉपर उकड शिक. पण मी शिकेल सखीसाठी, कारण सखीला उकडीचे मोदक खूप आवडलेले आहेत आणि मला पण शिकायचे आहेत आणि माझी इच्छा होती बाप्पाला माझ्या हाताचे द्यायचे. तर आकार माझे बिघडलेले आहेत आणि मी खूप छोटे छोटे केले, पोटली टाईप केले. शेवटी ऑलमोस्ट मला तो मोदक जमायला लागला होता, अगदी शेवटचा जो असेल तो. पण ठीक आहे, म्हणजे माझ्या कळ्या नाही पडलाय, पण मी मोदक ट्राय केलाय. माझ्या भावना महत्वाच्या आहेत आणि या लेकराची भूक महत्वाची. सखी बाप्पा कुठे चाललंय का? तुम्हाला त्यांची मजा दाखवते आधी. पापा घरी असल्यावर असे धुंदीत असतात दोघं पण. सखी बाप्पा कुठे चालले बेटू? मम्मा कडे चालले. आणि सखी कुठे चालली? ए सखी पाठवायचं बाप्पाला त्यांच्या मम्माकडे. हाय अशी पी द्या. हाय हाय मी सखी. मी सखी म्हण. मी सखी म्हण. इतकी लाडात आलीये ती. आमचं नैवेद्य दाखवला, लगेच तिला पोळी वगैरे लगेच खाऊ घातली मी. आणि आता मोदक झाल्यावर आरती करून पुन्हा जेवायला बसू. मी आमचं ताट वाढायला घेतलं होतं, तिला पण तिच्यासाठी सेपरेट ताट हवं होतं आणि इतकं गोड गोड चालू आहे आमचं सगळं. कढी अशी टेस्ट नाही करायची बेटा, पूर्ण पोळी खायची. आधी मी तिला फक्त भात वाढला होता, पण तिने माझं ताट बघून तिला सगळं हवं होतं. घे बेटू घे. त्यानंतर बाप्पाला निरोप द्यायची वेळ आली, त्याच्यामुळे जी शेवटची आरती करतो आपण बाप्पा घरातून निघायच्या आधी, ती आरती केली आम्ही आणि मग सगळं पुढचं काही आवरायला घेतलं. पण आधी ते सगळं एका पिशवीत मी सगळं करते आधी, फक्त बाप्पाला असं चला. अर्धा लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला, हा लावून दे फक्त. बस. चाललं बेटू बाप्पा. तू खाली. फायनली तो दिवस, ती वेळ आली आहे जेव्हा बाप्पा चालले. मी थोडी इमोशनल आहे, कारण माझ्या घरातले पहिले बाप्पा आहेत आणि त्यात ते सखीच्या एवढ्या जवळचे झालेले होते, त्यामुळे पण आपल्या हातात नाहीये. हो मोदक खायचा आम्हाला. वर्षभर माझं चालू होतं, पण निखिल बोलला नाही आपल्याकडनं पाळलं जातं, नाही जात, कारण घरात नॉनव्हेज वगैरे बऱ्याच काही गोष्टी होत्या. तर निघालोय, खूप काही बोलायचं हे नाहीये. स्टे ट्यून. घरातून निरोप देण्याआधी जसं त्यांना आपलं सगळं घर दाखवतात आणि मग उलट्या पावलांनी बाहेर नेतात, जे मी बघत आली आहे लहानपणापासून. तसं करत होती मी, निखिलला सांगत होती, कारण त्याला आयडिया नव्हती की त्यांना सगळं घर दाखव आपलं आणि उलट्या पावलांनी दाराच्या बाहेर जा, म्हणजे त्यांची पाठ नको करू आपल्या दाराकडे, तर त्यांचे डोळे आपल्या दाराकडे ठेवून तसंच त्यांना बाहेर ने. आम्हाला बाप्पा पाहिजे, तिला इतकी वेळ मजाक वाटत होती, पण आता तिला एकदम कसं तरी होतंय की बाप्पा चाललेत म्हणून. पकड बाप्पाला. हाय कर. हाय डोळे. मंदिर मामा. सगळी त्यांना सांग आमच्या घरी चला ना परत. विसर्जनाच्या ठिकाणी गेल्यानंतर फायनली आपण जी फायनल आरती करतो ती आरती केली
सगळ्यांनी मिळून आणि नंतर मग विसर्जनासाठी नेलं. जनरली इथे ना एकदा दोनदा पाण्यात बुडवून ते जमा करून घेत होते, पण मी निखिलला म्हटलं आपण विसर्जन करूयात, आपली पहिलीच मूर्ती आणि माझी पण इच्छा आहे की मला नाही जमा करायची मूर्ती. मग ते हो नाही करता शेवटी ते बोलले की ठीक आहे करा विसर्जन. मग विसर्जन केलं. तोपर्यंत आमच्या गोलू आणि सखीने खालचे जेवढे काही दगड होते ते सगळे मोजायला सुरुवात केली होती. त्या त्यांच्याच धुंदीत एन्जॉय करत होत्या आणि संध्याकाळी तर त्यांचे भांडणं विचारूच नका. कुठे चाललोय पण आपण? टोनी टोनी द धाबा. कारण की तिथं पोरांना खेळायला मिळायला आहे तर मग बाई मोरो बाई पोरांना खेळायला खूप म्हणजे आम्ही घेऊन बसायचं का पोरं बाहेर? नाही प्रताप असं म्हणणं मग डोक्याला त्रास नाही राहत बोल. तर हे आहे आमचे गोलू आणि सखी. आमच्या सखीची बेस्ट फ्रेंड आहे, पण आम्ही आता इतकं भांडतोय दोघी. ए गोलू दे ना माझ्या सखीला. या दोघी एकाच शाळेत जाणार, नंतर काय करणार आहे माहित नाही. ए गोलू तू लई त्रास देतोय माझ्या पोरीला रे. हे घे कोणीतरी. गोलूची नजर ती गोलूला देते ग. बघ गोलू किती जीव आहे तुझ्यात माझ्या पोरीचा. गोल्या हाय कर, एकदा हाय कर गोल्या. मम्मीला हाय कर सखी. सखी करते. गोलू तू कर हाय. बोलो हाय. मावशीला हाय कर. गोलू खूप बिझी. गोलूला कळतंय कुठे लावायचंय. तर आमचा गोल्या आहे, म्हणजे तिचं नाव वेद आहे पण आम्ही तिला गोलू म्हणतो आणि आमची सखी तिला गोनू म्हणते. सखी कोण आहे ती? आणि गोनू कोणाची आहे? माझी आहे. गोनू फक्त आमची आहे. आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो, त्याच्यामुळे यायला लेट झालं. रात्रीचे 12 वाजलेत. सखी झोपत होती. सखी तू मम्माकडे का बरं आली आहे? काय सांगितलं तू मम्माला आता? काय करायचंय मम्माने? कोणाला? निखिलला फटका दे असं सांगायला आली ती मला, कारण तो तिला झोपवतोय आणि तिला झोपायचं नाहीये. पप्पा म्हणायचं नाही तर मम्मा तुलाच फटका देईल. किती कळतंय ह्या पिल्लांना, किती. एवढा जोर आलाय आम्हाला आज. काय चल म्हणा गाई करायची. तिच्या डोळ्यात झोप दिसते तुला? झोपलंही आहे पण नाटक करते. अरे माझी एडिटिंग बाकी, उद्या मला व्लॉग पोस्ट करायचा आहे. घरात थोडा पसारा पण आहे, बट ठीक आहे मी करून घेईल मॅनेज ते. उद्यापासून आमच्या मावशी पण नाही आहे. कट टू डे 2 ची संध्याकाळ. म्हणजे मी संडेला संध्याकाळी बोलायला बसली आहे. तर काल रात्री ना मला अजिबात खूप जास्त काही शूट करता नाही आलं. एक तर मी ते बाप्पाचं जे काही डेकोरेशन होतं ते सगळं काढलं, कारण एक म्हटलं ते तसं बघत राहिलं तर मला खूप सुनं वाटेल. नंतर मला कळलं की त्या दिवशी ते काढायचं नसतं, दुसऱ्या दिवशी काढायचं असतं. त्याच्या मागे पण शास्त्र आहे. सो मी नेक्स्ट टाइम ते लक्षात ठेवेल. आईकडे काढतात आय थिंक त्याच दिवशी, म्हणून मी पण काढलं होतं. बाप्पाचं डेकोरेशन लगेच त्या दिवशी नसतं काढायचं असं मला प्रियाने काल सांगितलं समजून काय ते. रात्री यांचा डिनरला जायचा प्लॅन होता, पण उगाच आपल्या बायका आपल्याला आडव्या येतील या दृष्टिकोनातून ते आम्हाला सगळ्यांना घेऊन गेले. सो आम्ही रात्री डिनरला गेलो होतो, त्याच्यामुळे नंतर काही शूट नाही करता आलं मला. पण आल्यानंतर कधी 11 साडे11च्या आसपास आम्ही झोपायला गेलो. असं आम्ही लेटच झालो होतो. तर ना माझं इथे थोडं पेन व्हायला लागलं होतं, पण इग्नोर केलं कारण ते होतं. म्हटलं हात इकडे तिकडे गेला असेल आणि ऑलरेडी आपल्या हाताचं आहेच त्रास, तर मी ते इग्नोर केलं. त्याच्यानंतर ना माझं पेन हळूहळू वाढायला लागलं. तर मी रात्री 3 वाजेपर्यंत पूर्ण असे डोळे मोठे करून प्रतिलिपीची स्टोरी वाचत होती या हातात फोन घेऊन, कारण मला हे इग्नोर करायचं होतं. आणि मी कंटिन्यू मूवचा स्प्रे असा चालू होता. मी एक काल पूर्ण बॉटल संपवली त्याची. 3 वाजता निखिल उठला आणि निखिलला असं झालं की म्हणजे त्याने रागात ते 2 शब्द वापरले मला की काय चालू आहे तुझं, काय बावटपणा चालू आहे या टाईप. त्याला म्हटलं मला तुला उठवायचं नव्हतं, बट माझं हे इतकं वाईट पेन सुरू आहे की मला नाही झोप येते. मग तो उठला आणि त्याला माहीत होतं आय थिंक मसल रिलॅक्सेशनची आहे एक गोळी म्हणून. त्याने मला त्या गोळ्या पण आणून दिल्या, बट माझा विश्वासच नव्हता की मला त्याच्यावरचं नाव गुगलवर सापडत नव्हतं सर्च करायला. आपण कसं चेक करतो आणि ही मेडिसिन्स कशाची, तर
मी चॅट जीपीटीवर विचारली, गुगलवर मला नाही सापडलं. चॅट जीपीटीने मला 1-2 आन्सर दिले त्या रिलेटेड. मग मी ती मेडिसिन घेतली, बट त्याने पण मला एवढा रिलीफ येत नव्हता. आणि आपल्याकडे ते बँडेड पण नव्हतं का रे काल, ते म्हणजे माहित नाही वस्तू ठेवायच्या गरजेत कुठे गेलं, नाही तर ते बांधल्यानंतर पण हात घट्ट झाल्यानंतर बरं वाटतं. बट काल ते पण सोल्युशन नव्हतं माझ्याकडे. आम्ही सखीच्या झोळीची जी ओढणी आहे ती सोडून इकडून इकडून असं किती वेळ बांधायचा कार्यक्रम चालू होता. बट मला अजिबात रिलीफ भेटला नाही. मी आय थिंक 5-5:30ला झोपली पहाटे. तर भयानक होतं जे काही होतं ते, अजूनही आहे. पण आज आम्हाला हवे ते डॉक्टर नाही आहेत, त्याच्यामुळे उद्या जाईल मी. कारण काल रात्री जे झालं ते भयानक पेन होतं, त्याच्यामुळे आता याची रिस्क नाही घ्यायची. सकाळपासून मी घरातलं एकही काम केलेलं नाही आहे. हे बघ जे काही आहे ते निखिल करतोय. सखीला खाऊ पिऊ घालून मी फक्त त्याच्यासाठी आता हे पनीर केलेत, जे खायचा मॅडमचा काहीतरी वेगळाच हे चालू आहे. ती आता इतकी गोड दिसते, पण घरात एवढा पसारा आहे की मला तुम्हाला दाखवू वाटत नाहीये. यू नो से समथिंग ना. करायचं नाही इथून पुढं. आणि हे सगळं कशामुळे झालंय माहिती, हा मला पहाटे 4 वाजता म्हणतो, आणले असताना मी सखीला उकडीचे मोदक, तुला गरज काय होती ते करायची. पण जर आपल्याला माहिती आहे की आपण लय लाटलं किंवा लय हे केलं, त्यात तू ते मशीन घेऊन आली. ते मशीननी नाही उकड ना माझी, मी तुम्हाला मागे पण बोलली ना, उकड माझी अशी क्लिअर नव्हती झाली. मला वाटत होतं उकड माझी चुकली, त्याच्यामुळे मी ती खूप ममळली इकडून त्याच्यामुळे. आणि मला असं वाटतं नको ना बे तू पीच, इकडे पापाकडे आपण सगळ्यांना हाय करू. शूज दाखव आपण तुझे, ये इकडे. तर ती उकड इकडे तर ती उकड मळल्यामुळे मला, कारण की मला 2 दिवस पोळ्या पण करण्यात आल्या. आणि काल उकडीला मी खरंच असं गेलं, ते तसं वरती चढलं. हाय कर. काय मारणार, असं मारायचं नाही, बघून नाही चालले म्हणून लागलं ना ते. हिला कोणी मारलं काही म्हणते त्याला फक्का द्या, समजून असं समोर बघून चालायचं. बरं जाऊ दे. हाय कर सगळ्यांना. हाय करा. हाय. शूज दाखव तुझे. काल गोलूने आमच्या गाडीत जे शूजचा तुम्ही आमचा पराक्रम पाहिला असेल ना, त्याच्यानंतर सगळे शूज आमचे वरती आलेले आहेत. आणि आतापर्यंत आमचे बऱ्यापैकी चेंज करून झालेले आहेत. तर कंटिन्यू घालून दे, कालून दे, घालून दे. गाई करतोय का? आणि बाप्पा कुठे गेलाय ग, दाखव इकडे सांग सगळ्यांना. बाप्पा गंगन करायला गेलाय. आणि बाप्पा कधी येणार आहे नंतर. अरे गोड बाळ. तिला ना जेव्हा आम्ही विसर्जन केलं ना, तेव्हा तिला असं झालं की गंगन करायला गेला बाप्पा. आणि बाहेर त्याच्यानंतर 5-10 मिनिटांनी म्हणते कुठे गेला. म्हणजे तिला असं वाटलं की जशी ती आंघोळ करून बाहेर येते तसं बाप्पा पण आंघोळ करून बाहेर येणार आहे. बट ती रडली वगैरे नाही. मी काल 1-2 छोट्या बाळांचे व्हिडिओ बघितले, जेवढे इमोशनल झाले होते सखीच्याच वयाचे, आणि तशी केविलवाने रडत होते. मला असं वाटलं तर सखी पण तसं काहीतरी रडेल. बट आय थिंक तिच्यात थोडे इमोशन्स पप्पासारखे की ती लेट गो करते, त्यामुळे तिला बाप्पा केलं तिने. बट अशी खूप रडरड नाही केली. आणि काय नो पाण्याच्या बॉटलला हात नको लावू. ओ ॲटिट्यूड बघा. काय ग सखी, माझी सांग मग मला. दे ना मला, दे ना. बरं मी पनीर खाऊ का मग, हे पनीर खाऊ का तुझा. हो मीच खाते आता, जाऊ दे. नाही खाऊ नाही. हे जेव्हा मी करून दिलं ना, मी इकडे आलं होते, तिने किल्ला म्हणती माझ्या आहे नव्हतं ना. बाबू हाय तर कर सगळ्यांना गोड नाही. तर असं काहीसं होतं, त्याच्यामुळे दिवसभर काही खूप जास्त मी शूटही नाही केलंय. आणि उद्या आम्ही उद्या आम्ही जाणार डॉक्टरकडे, कारण आज संडे, आज डॉक्टर पण आम्हाला जे हवे ते भेटत नव्हते. आणि माझं चालू की आईला बोलून घेऊन मी 1-2 दिवस, कारण निखिलवर पण खूप लोड येतो. आणि आम्हाला स्वयंपाकाला बाई लावून असं खूप जण सांगतात. बट काय होतं ना, हा ऑफिसला जातो आणि कधी एक टाइमचं मी माझी फास्टिंग असते आठवड्यातनं 2दा. तर मग काही नसतंच सकाळी स्वयंपाक करायला, तर मग काय बोलवायचं त्या ताईंना. ते पण असं होतं, गडबड होऊन जाते. आणि सखीचं जे असतं ते चुटूपुटू असतं ते. आणि मला पण असं वाटतं की सखीचं माझ्याच हाताने होऊ द्या. मी याच्यावर पण ट्रस्ट नाही करत तेवढ्या बाबतीत की तू, म्हणजे त्यांनी धिरडं टाकायला घेतले मी नंतर निखिल हे टाकलं का, निखिल ते टाकलं का. मग त्यामुळे त्या टाईप नाही रे, तुला माहिती ना माझा कन्सर्न आहे. मी पण माझ्या आईला पण तसं करते की तू टाकलंयस का. आईवाला म्हणते अगं तुला मी वाढवलंय. मी असे नाहीये, ते माझे बाबू आहे. तर सखीच्या खाण्याच्या बाबतीत मी आहे थोडी हे. तर त्यामुळे मला स्वयंपाकाला ताईबाई ज्या काय आहेत त्या पण नाही ठेवता येते. संध्याकाळी ठेवू शकतो आम्ही, बट संध्याकाळी
जर हा कंपनीतून जेवण आला तर निखिल संध्याकाळी जेवत नाही. आणि माझं पण मी जर सकाळी खाल्लेलं असेल तर मी संध्याकाळी खात नाही. अशा गडबडीत मग नाही हात दुखून घेणार अशा गडबडीत. हात दुखून घेणार नाही ते म्हणजे मला मी कळत. आता तू सांग, अरे पण आपल्याला 2 किलो पीठ आणायचं आता किती 2 किलो तांदळाचं पीठ आणणार आहे. जोपर्यंत आम्हाला मोदक जमत नाही तोपर्यंत उकड आम्ही मळायची. उकड मळायची आणि ते जोपर्यंत परफेक्ट जमत नाही तोपर्यंत आम्ही ते राहणार ते शांतच बसणार नाही. आम्हाला काहीतरी सांत्वन द्यायचं तर आम्हाला असं करतोय की तू मळ, तू अजून हात दुखून घे, तुला करायचंच आहे तर. मी 2 वेळा मोदक आणले होते. एकदा ताईंनी दिले होते मला मार्केटमध्ये ते पण आणि एकदा आम्ही पहिल्या दिवशी आणले होते. तर मग माझं असं म्हणणं होतं ह्यावेळेस जरी आणले असते तर काय बाप्पाला नैवेद्य तर दाखवतोच ना आपण प्रॉपर. नाही पण खरंच माझी इच्छा होती कारण मला त्याची पुरणपोळीचा स्वयंपाक नव्हता. म्हटलं करूया ट्राय. मी याच्या आधी एकदा केले होते ना तेव्हा मला एवढे खास जमले नव्हते. पण म्हटलं जमतील ह्यावेळेस. ठीक आहे नाही जमले पण त्या उकडीने जी माझी उकड काढली ना दॅट इज समथिंग डिफरंट. आणि स्वयंपाकाला ताई लावायची अजून एक गोष्ट आहे. या माणसाला मला सकाळपासून विचारलं होतं संध्याकाळपर्यंत काय खाणारे, ही भाजी खाणारे का ती भाजी खाणारे का. तर ताई आल्यानंतर मी त्यांना अर्धा तासात काय सांगणार आहे, हे करा. हा माणूस निम्म्या भाज्या खात नाही. हा नॉनव्हेजवर जगणारा माणूस आहे. आज निखिलने सकाळपासून जेवण नाही केलंय. का नाही केलंय निखिल? ऍट दी एंड काय माहिती का सगळं बिल माझ्यावरच फटणार आहे. सगळी चुकी माझीच आहे. हा म्हणजे बाबू त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही. असं काही नाही. तर याच्यामुळे मी खूप असं काही लॉंग ब्लॉग शूट नाही केलाय. प्लस आजपासून काहीतरी नवीन सुरू झालंय. काय सुरू झालंय ते मी उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगेल. मग ऍक्च्युली आज सकाळ तुलाच माहिती ना मी काय करते ते. यू नो दॅट. हा तुला मी असं ऑफिशियली नाही सांगितलं की मी काय करणार. आता माझं अचानक भयानक ठरलंय आणि मी काय करायचंय ते सुरू केलंय. उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ते डिटेलमध्ये सांगेल. तसं मी आजच त्याचा पूर्ण ब्लॉग करणार होती पण आजच आपली खूप बडबड झाली असं मला वाटतंय. पण बडबड करून मला बरं वाटतं असं स्क्रीन समोर आल्यानंतर. हात बिंदू काय थोडं पेन बाहेर पडला नाही नाही माझं पेन खूप खतरी. मी आताच आईला म्हटलं आई येणार होती बुधवार गुरुवारी. तिला म्हटलं जमलं तर तू उद्या परवाच ये कारण मला नाही होते. म्हटलं मला त्रास होतोय. आणि का होता हा ऑफिसला गेल्यानंतर ना स्वयंपाकाचे काम सोडून द्या. स्वयंपाकाचं इकडे तिकडे करून घेईल मी. बट सकीला आंघोळीला ठेवणं, उचलणं, तिला बेडवरनं कपडे घालायला वगैरे, झोळीत टाकायला वगैरे त्या कामांना हात यूज होतो. आणि मग तेव्हा ते वाढायला नको म्हणून मग काय बोलू पडली नाहीये. सो यस आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर तू लाईक शेअर आणि सबस्क्राईब. आणि जसं मी म्हणते इथपर्यंत आलाच आहात तर एक छोटा हट्ट बनताय माझ्यासाठी सखीसाठी थोडंफार या माणसासाठी पण. सो स्टे ट्यून आणि आम्हाला असंच प्रेम देत राहा. बाय.